कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट विश्वातील व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला एक महत्तम खेळाडू अर्थातच भरत वाघमारे यांचं इथं आगमन झालंय चिंचखांबला. यस या आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत, परंतु आज सामने पाहण्यासाठी ते आलेत. आपला इथे आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी खेळाडूला वरती इन्व्हाइट करेन. आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण स्टेजवरती जाऊया. ग्रामस्थ मंडळ धमणी चषक 20-25 चे पर्व जयवंतजी बसमा सर आणि नितेश बसमा सर त्यासोबत ग्रामस्थ मंडळ धामणी यांच्या कल्पक बुद्धीतून यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य दिव्य अशी क्रीडा शृंखला मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण पाहतोय जयवंतजी बसमा साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते हे नामांकन दिले जाते. खेळाडूला चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आणि अगदी आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पुढील फेरीमध्ये दाखल झालेला संघ ठरलेला आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 17 फोर्स झालेत, 7 सिक्सेस झालेले आहेत. या सामन्याकडे आपण बोलूयात. आज टेक्निकल ऑपरेटर आमचे अनिकेत भाई आपलं स्वागत आम्ही करू. पहिलाच बॉल फुल टॉस न सुरुवात केली आहे आणि त्याला टॉस करू शकले नाहीत. या संपाय सिग्नल इट्स वाईट बॉल कॉल. अतिरिक्तनं सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन टीमचं सावरोळीच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कोंडीची वाडी. दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी तयार झालेत. टॉस जिंकता आपण पहिलं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली नाही फलंदाजी स्वीकारली. बॅट फटचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाच्या खरं तर बाजूने गोष्टी घडल्यात यावेळेला. फटका चांगला खेळलाय, गॅप मधून मारायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी येण्यासाठी डेंजर एंडकडे आहेत, डेंजर एंडकडे आहेत आणि अतिशय सुंदर अशी स्टंपिंग पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. धावचितच्या स्वरूपात बसेल धक्का पहिला, फलंदाज बाद. वेगळी प्लॅनिंग त्यांनी तिकडे आखली. गनिमी कावा केला आपण म्हणूया. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे, त्या गाण्यातून आपल्याला आता आठवेल. त्या गनिमी काव्यानं खरं तर त्यांनी खरं तर आपण पाहिलं की दुश्मनांच्या चिथड्या उडवल्या होत्या. कधी कधी असं म्हणतात की समोरचा डेंजरस असेल, खुंखार असेल तर मग त्याला आपण शक्ती नाही तर युक्तीने हरवू शकतो. हा फटका खेळला हव्यामध्ये, चांगला दमदार स्ट्रोक आहे, सीमारेषा बाहेर, सिक्सर.
होतं. सावरवली नाही जाणलं, खास करून विश्वासनं. आणि विश्वासची एक तशीच आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळते. 6 आल्या या बॉलमध्ये, एकूण ओव्हरमधून 8 आलेत. पहिलं षटक आहे प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज राजेशनं. पुढचा बॉल तेवढा चांगला फटका, ऑफ साइडला फटकारलेला बॉल आपण पाहतोय. फिल्डर आहेत सेकंड स्लिपला उभे होते खेळाडू. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्यांची. वाडिश लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो फिल्डिंगचं सेटक्शन तेवढंच चांगलं. आणि धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. फिल्डिंग साठी सेटअप आपण जर पाहिलं, पहिलं षटक म्हटलं तर मग हाफ अम्ब्रेला फिल्डिंग, पूर्णपणे छत्री सारखं आपण पाहतोय. तिकडे फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. दमदार, दिमागदार, रुबाबदार चौकार. सुपर्ब. चांगली फलंदाजी आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 4 न धावसंख्या आपण पाहतोय पुढे जातीये. टीमचं धावपटल पुढे सरसावलं जात आहे. 14 या आकड्यावरती 14 रन्स आपण धाव फलकावरती पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये लागलेला धावा. ओ हो 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 हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. डिरेक्टली मधल्या हस्तीला गार केली, वाकवली असती तिकडे आणि बाद केलं जातंय फलंदाजाला. हा धक्का बसेल यावेळेला टीमला. फलंदाज बाद. अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या. विकेट येताना पाहायला मिळाली. 14 धावा झाले धाव फलकावरती. 2 गड्यांचा मोबदला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाले. तिकडे विश्वास 5 मध्ये 13चं योगदान दिलं, परंतु विश्वासचं मैदानामध्ये थांबणं ना राजसला मान्य होतं आणि नाही नियतीला मान्य होतं. अगदी विकेट तिथे आली आणि विकेट आल्यानंतर आपण पाहिलं की 2 गड्यांचा हा मोबदला आता त्यांना मोजावा लागतोय. टीमच्या धावसंख्येमध्ये घडलेला बदल, टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉलिंग कोंडीची वाडीची आणि सावरोलीची फलंदाजी आहे. यावेळेला आपण पाहतो फिल्डिंग थोडीशी खराब विकेट किपर कडून. धाव चोरली आहे तिकडे. चोरटी 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पंधरा धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा मोबदला. पहिल्या षटकाचा खेळ. राजेशचं षटक थोडस महागडं षटक राहिलंय हे. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं की आक्रमक झाले होते फलंदाज. 1 विकेट 2 विकेट अशा 2 विकेट्स त्यांना मिळाल्या. आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 100 लिटर डिझेल आपल्या खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वाधिक मोठा शत्रू असं म्हटलं तरी चालेल, कारण तो खर्च पेळत नाही. आणि आज ती मोठी मदत आपल्याला कोणी केली असेल तर मग पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते एक कल्पक नेतृत्व, कणखर बाणा, मराठीची अस्मिता आणि आपण पाहतो अगदी कोई कराड्याने आदिवासी समाजावरती ज्यांचं तितकंच प्रेम आहे असं एक व्यक्तिमत्व महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं इथे थोड्याच वेळामध्ये आपल्याला आगमन होताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आपले वस्तुरूपी देणगीदार आहेत ते गौरव शेठ कानपळे यांच्याकडून 3 ट्रॉफीज आपल्याला दिलेल्या आहेत. रमेश बसमा, संदीप ठाकरे आणि गौरव
दरवडा यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी जे फ्रीज आहे ते फ्रीज आपल्याला देण्यात आलेलं आहे. नितीन सरदेसाई सर मनसेचे नेते आहेत, त्यांच्याकडून 10,000 रुपये रोख रक्कम राजू गुप्ते आणि नितीन सरदेसाई यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. असे आमचे हे आपण डोनेटर आहेत. या सर्वांचं आपण प्रायोजक करत्या या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, सुरुवात चांगली आहे या गोलंदाजी आणि गोलंदाजी देखील अजय खंडवी इथे सादर करतोय. अप्रतिम गुडलँड स्पॉट वरती टेक ऑफ घेणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन, धावा घेत असताना आपण खेळाडूला पाहिलं. क्या बात आहे पा, स्विंग अँड मिस, वेग होता बॉल मध्ये. जर्सी नंबर 77 आक्रमकता दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या उद्देशानं त्या हेतून तो फलंदाजी करतोय. लिडिंग एज पहा तिकडे, बॉल जातोय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप 4. इट्स अ बाउंड्री टाइम, मॅजिकल मोमेंट फॉर टीम सावरोली. येतोय चौकार त्यांच्यासाठी. चौकार आलाय, चौकारानं 19 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन्स आपण धावा फलकावरती पाहतोय, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोदलाय. 14.25च्या सरासरीनं चालले तिथे फलंदाजी करत असताना प्रोजेक्टेड स्कोअरचा आपण जर अहवाल पाहिला तर मग आपण पाहू शकतो की 56 पर्यंत जाण्याची दाट शक्यता इथे टीम दाखवते. ज्या खरं तर मान्यवरांची आपण चर्चा केली होती पा अगदी सुरुवाती सत्रापासून डोनेटर्स मध्ये त्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. झेलची नामी संधी चालून आली आहे, ऑन साईडच्या दिशेमध्ये सापडला जातोय आणि हा तिसरा धक्का बसेल आता टीम सावरोलीला. मान्यवरांचं आगमन होतंय. ज्या पाहुण्यांची आपण चर्चा केली होती अर्थातच आपण पाहतोय ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं अर्थातच आमचे महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 100 लिटर डिझेल देण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतो असे दानशूर दातृत्व, मराठीची अस्मिता, कणखर बाणा, एक चांगलं समाजसेवक आणि समाजसेवेचा पिंड जोपासणारे व्यक्तिमत्व महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं इथे आपण पाहतोय आगमन झालेलं आहे आणि त्याची रॉयल एंट्री पाहायला मिळते. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत केलं जात आहे. हा सन्मान आहे एका दातृत्वाचा, हा सन्मान आहे एका नगरसेवकाचा, हा सन्मान आहे या परिसरातील आणि या आपल्या पनवेल भागातील एका चांगल्या नेत्याचा, आदर्श नेत्याचा. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. आम्हाला त्यांच्याकडून असं दातृत्व हवंय, आम्हाला त्यांच्याकडून त्याची प्रेरणा हवी आहे आणि या प्रेरणेसाठी आमचे एक मोटिवेशनल आपण पाहतोय व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र शेठ वावेकर साहेब आणि त्यांच्या समवेत अपनाकर साहेबांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील याचं मंचावरती आगमन झालेलं आहे. एक दानशूर दातृत्व, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत ज्यांनी आपल्या कामाच्या पोचपावतीतून सगळ्यांची मनं जिंकली, जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, जनतेच्या मनामध्ये आपलं घर निर्माण केलं, असं एक कल्पक नेतृत्व महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करीत आहोत. डिफेन्स करायचा प्रयत्न आहे पंचांकडे, लाऊडली अपील LBW च्या स्वरूपात. लॅग बिफोर द विकेट, इथे धक्का बसतोय. चौथा टीम सावरोलीला फलंदाज बाद. क्या बात आहे. अपिलीमध्ये तितकाच उत्साह होता. पंचांना कुठेतरी आपण पाहिलं की कन्वर्ट केलं त्यांनी, त्यांच्या मताशी त्यांनी जुळवलं त्यांचं मत आणि अखेरकार विकेट त्यांना मिळाली. पंचांनी देखील लाईन लेंथ वरती अभ्यास केला. पिचिंग इन द लाईन, विकेट, स्टंप आणि स्टंप विकेट आपण पाहतो तिथं होत असताना, हिटिंग होत असताना अगदी योग्य निर्णय पंचांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजय खंडवी सुरुवात केली होती डॉट बॉलनं, त्यानंतर चौकार आला. असं वाटलं की आता कुठेतरी त्याची आक्रमकता लयास गेलेली आहे की काय, परंतु त्यानं सिद्ध केलं की भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्यानं, हे सामर्थ्य नाशिवंत नाहीये. आणि अगदी त्याच तयारीनं तो त्याच उमेदीनं सुरू झाला आणि त्याची सुरुवात इतकी बलाढ्य पाहायला मिळाली.
त्यानं सलग 2 बॉलवरती 2 विकेट संपादन केल्यात. ऑन अ हॅट्रिक आहे. हॅट्रिक म्हटली तर मग दुर्मिळ गोष्ट आहे. जंगलामध्ये जसं आपण पाहतो की चित्ता आता दुर्मिळ होत चाललेला आहे आणि आता तशीच ही विकेटची हॅट्रिक देखील आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 46 वेळेला वन डे क्रिकेट आणि 42 वेळेला टेस्ट क्रिकेटमध्ये आपण विकेट होताना पाहिलेले आहे. इथे या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक घेणार का हा प्रश्नचिन्ह. क्या बात आहे, क्या बात आहे. विकेट हॅट्रिक नाहीये परंतु डॉट बॉल नक्कीच टाकेन मी. या उद्देशानं अजय खंडवीनं सुंदर बॉल रिलीज केला. इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळतोय 5 चेंडू मध्ये आतापर्यंत गोलंदाजाकडून, जिथे 2 विकेट त्यानं घेतल्यात आणि 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 19 वरती 4 गड्यांचा मोबदला. सावरोळीच्या विरोधामध्ये कोंडीची वाडी आहे. अजित आणि दया हे 2 फलंदाज. यावेळचा बॉल इट्स अ बी मार्क बॉल. नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. आता संधी असेल फ्री हिटची, त्यामुळे पुढील बॉल वरती ना इकडे क्लीन बॉल बाद दिला जाईल नाही झेल बाद दिला जाईल. फक्त आपण पाहतोय यस टीव्ही अंपायर कडे जायचंय. एकच रिव्ह्यू आहे. यस ऑर नो. रिव्ह्यू बघायचा आहे खेळाडू नाही ना, बघायचं आहे. ओके ओके. यस नवीन इनिंगला नवीन रिव्ह्यू आहे. नवीन इनिंगला नवीन रिव्ह्यू. बॉलिंग टीम कडून आपण पाहतोय ते रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे दोन्ही टीम्सला. एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू. मग तो वाईट साठी वापरा, मग तो तुम्ही रनआउट साठी वापरा, मग तो तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी वापरा म्हणजे नो बॉल साठी. आणि जर कमिटीला वाटलं की आम्हाला चेक करायचं, कमिटी त्यांच्या मताशी जाऊन चेक करेल जेणेकरून कोणावरती अन्याय होऊ नये यासाठी. स्पर्धा एकदम आपण पाहतोय चांगली स्पर्धा आहे. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येस अंपायर डिसिजन आलेला आहे. अँड दे सेड आय एम गोइंग विथ ऑन फील्ड अंपायर डिसिजन. आणि इथे हा नो बॉलच आहे. वेस्ट हाईटच्या वरती आहे त्यामुळे नो बॉल दिला जाईल आणि फ्रीट कंटिन्यू राहील. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. 4 गड्यांचा मोबदला. सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय अनेक सारे मान्यवर मंडळी इथे आलेत. मित्रांनो कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात, तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. देण्याची वृत्ती प्रत्येकाची नसतं. आपण पाहिलं की प्रत्येक जंगलामध्ये आपल्याला चंदन मिळत नाही. असं एखादं जंगल आहे तिथे चंदन मिळतं. आणि चंदनाच्या खरं तर आज आपण पाहतोय लाकडाला खूप किंमत आहे. तशी आपण पाहतो की आपल्या या परिसरामध्ये मग आपले वावेकर साहेब असतील आणि त्यांच्यासोबत आलेले मान्यवर असतील, त्यांची कार्याची महिमा अपरंपार आहे. त्यांची जी दातृत्वाची भूमिका आहे ती अपरंपार आहे. आणि आपण पाहतोय आज त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 100 लिटर डिझेल आपल्याला स्पर्धेसाठी दिलेलं आहे. मोठी रक्कम आपण पाहतो. सध्याचा घडीला आपण जर पाहिलं पेट्रोल, रॉकेल, डिझेल जे इंधन आहे त्यांची कपात वाढलेली आहे आणि त्यांचा जो रेट आहे तो गगनाला भिडलेला आहे. आणि या वाढत्या महागाईच्या काळामध्ये कसली चिंता न करणारे दामणी संघाच्या पाठीशी आपण पाहतोय नियमितपणे शाबासकीची थाप म्हणून त्यांच्यावरती एक चांगला वरदस्त असणारे आमचे अतिथीगण अर्थातच महेंद्र शेठ वावेकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतोय. बडे हस्ती त्यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आम्ही करू. त्यांच्या सन्मानाकडे देखील आपल्याला वलायचं आहे. मित्रांनो भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती. आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची संस्कृती. या संस्कृतीचा वारसा जपला त्यांनी. पाहत इकडे लिडिंग एज अँड इट्स टकन. विकेट फॉलिंग डाऊन. धक्का बसेल टीमला. झेल बादच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. जिकडे पूर्णपणे फलंदाजांच्या चितड्या उडवल्यात. अर्धी सेना तंबू मध्ये परतवली आहे सावरोळीची टीम कोंडीची वाडीनं. 5 गड्यांचा मोबदला आतापर्यंत आहे. 20 धावा धावा फलकावरती. रितेशनं देखील आल्या आल्या सुरुवात केली आहे तीखी.
सावधान इंडियाचा एखादा एपिसोड आपण पाहिला की मग आपल्याला जाणवतं पहा तिथे नवीन सून आल्या आल्या सासूवरती असे तिखट तेवर दाखवते ना, तशा प्रकारचे तेवर आहेत. फलंदाजांना कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय ते मोठा फटका खेळू देत नाहीयेत आणि अटॅकिंग भूमिका सादर करतात रंगमंचावरती, पॉपिंग स्विच वरती. अटॅकिंग गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. रितेश दुसरा चेंडू आपण पहिला निर्धाव आलाय. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकरचा बॉल आहे, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. पंच वलालेत आणि व्हाईट बॉलचा त्यांचा इशारा. बॉलिंग टीमचा जो रिव्ह्यू आहे तो त्यांनी रॉस केलेला आहे. इथे पंचांचा जो निर्णय आहे तो तुम्हाला तिथून पुढे स्वीकारावा लागेल. एकूण 21 धावा धाव फलकावरती. आता आमच्या टेक्निकल ऑपरेटर अनिकेतचं काम संपलंय या इनिंग पुरतं. मग बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतात तेव्हाच त्यांना कुठेतरी बोटं चालवावी लागतील. फटका चांगला खेळला ऑनसाईडच्या दिशेमध्ये ऑन ड्राईव्ह होऊन खेळलेला स्ट्रोक आपण पाहतोय. काऊ कॉर्नरमधून लॉंग मध्ये खेळाडू येत आहेत. बॉलवरती चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. फेकी छान झाली. धावा घेत असताना संघाचे खेळाडू या बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल आले. सिंगलने धावसंख्या फलक 22च्या घरामध्ये 5 गड्यांचा मोबदला. 5 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 3 सावरोलीच्या विरोधामध्ये गोलंदाजी, आक्रमणाची भूमिका. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण करतायत मैदानामध्ये. गोलंदाजी करत असताना रितेश बघत आलेत. अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. दया समोर फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. नेट नंबर आपण पाहिलं तर 6 वरती ते आलेत आणि प्रसाद 7 वरती. मधली फली संघाची. फटका खेळलाय, शॉट केलाय सेफ आणि बॉल वन बाउन्स ओव्हर दी टॉप. टॉप शॉट, देखना फटका. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम सावरोली. अर्थातच त्यांच्या साठी संघर्षाचा शंखनाद फोडणारा चौकार. सुपर्ब क्रिकेट, सुपर्ब क्रिकेट. एकूण धाव फलकावरती आता 26. बॅकअप देण्यासाठी ते तयार आहेत. यावेळचा बॉल फटका खेळलाय, फिल्डर आहेत आणि चेंडू अडवला तिथे. असं वाटलं की सिक्सर जाईल एका क्षणाला, कारण थोडासा आपण चेंडू पाहिला की डीप थोडासा फॉरवर्ड होत गेला तसे फिल्डर देखील मागे आले आणि बॉलला अडवलं त्याने अखेरकार शेवटच्या क्षणाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु झेल काहीच त्यांनी कॅरी करू शकले नाहीत ते. हा झेल घेणं तितकंच महत्वाचं होतं, कारण की हा सिक्सर नव्हताच मुळात. मी म्हणेन झेलच होती. परंतु असं म्हणतात की अंतिम क्षणापर्यंत या गोष्टी करणं एवढं सोपं नसतं. क्रिकेट म्हटलं तर मग एक खेळ एवढा सोपा हा खेळ नाहीये. क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, ये तेल निकाल देता है अच्छो का. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, सोडलाय चेंडूला. पंच म्हणालेत व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट बॉलचा कॉल आहे इथे. अगदी आपण जर पाहिलं तर येतोय हा निर्धाव चेंडू, हा व्हाईट बॉलनं आपण पाहतोय टीमची धावसंख्या एकूण वाढत असताना टीम जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29 धावा. 29 5 लॉस ऑफ. प्रसाद आणि दया मिडल ऑर्डर. टॉप ऑर्डरनं थोडंसं नाराज केलंय आणि त्यानंतर आता मिडल ऑर्डरकडे आपण पाहतोय. नक्कीच आशेच्या नजरेनं संपूर्ण सावलीचे प्रेक्षक आणि त्यांचे संपूर्ण आपण पाहतोय ग्रामस्थ असतील ते आस लावून बसलेत की धावा ते बनवतील. यस, व्हाय नॉट, आय एम अँड हु आर यू. मी तयार आहे लढाईला आणि लढतोय मैदानामध्ये. हा पठ्ठा लेफ्ट हँडेड दयाच्या बॅट मधून आपण पाहतोय बेधडक षटकार. थँक्यू. चला स्पीड अप करा, जास्त टीम मीटिंग नको. एकूण धावा 35 झालेत. 35 रन्स. 3 षटकामध्ये 35 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट जो सामना आहे तो कोमल टेकडी आणि वाजापूर या दोन संघादरम्यान असणार आहे. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपण इनिंग ब्रेक पर्यंत इथे पोहोचायचं आहे टॉस साठी. कोमल टेकडी आणि वाजेपूर
वाजेपूर संघ म्हटलं तर मग संघाचे पुरस्कर्ते धनाजीदादा पाटील, त्यांच्या माध्यमातून 3D ट्रॉफी आपण पाहिली. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, त्यांच्या माध्यमातून आज संघाला पुरस्कृत देखील केलेला आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आला असाल तर या आपण मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. कोमल टेकडे आणि वाजेपूर टीमच्या कॅप्टनला टॉस साठी इन्व्हिटेशन कॉल आहे. वारंवार सूचना द्यायला लावू नका, खास करून क्या बात आहे. दयासाठी ते पारितोषिक आलेलं आहे. वावेकर साहेबांच्या वतीनं या खेळाडूसाठी आपण पाहतो कॅश प्राइज आलाय 1000 रुपयाचं. जबरदस्त कामगिरी दाखवली या खेळाडूनं. अगदी मदतीच्या काळामध्ये संकटमोचक मारुती ठरलाय टीमसाठी आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा जो सिक्सर लगावला त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं महत्वाचं आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लीडिंग एज अँड इट्स टेकन वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद होतो तिथे. बॅट्समन बाद. सुपर्ब सुपर्ब. नानू आलेत बॅकअप साठी, ते सज्ज आहेत. धावा झाल्यात असं वाटू लागलं होतं त्यांना आता, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये धावा कमी होत्या. तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की आता धावा बनणार नाहीत की काय, लोएस्ट स्कोरिंग मॅच होते की काय. परंतु त्यानंतर दया नावाचं वादळ आलं. त्या वादळानं 12 धावांचं एक अंबार उभं केलं. तिथून धावा उच्चांकित होत गेला, 35 पर्यंत आल्या. मग आता संघ अडचणीमध्ये असं मनामध्ये हेरलं नानून आणि त्यानं विचार विनिमय केला की आता आपल्याला इथे बॅकअप देणं महत्वाचं आहे. त्यासाठी संघ नायकांनी त्याची निवड देखील केली. राऊंड द विकेट ना टी बार बॉल, फटका छान खेळला हवेमध्ये. फिल्डर आहे तिकडे आणि अचूक झेल. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अजून एक धक्का, झेल बादच्या स्वरूपात बॅट्समन बाद होईल टीम सावरवलीचा. मालडुंगा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाई जनार्दन निरगुड यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आपण आलात आणि या स्पर्धेसाठी आपण हजेरी लावली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपलं स्वागत आहे. 2 विकेट्स आपण पाहिल्या, सलग लगातार घेतल्यात ऑन हॅट्रिक. मागील मॅच मध्ये हॅट्रिक यशस्वी झाली नव्हती, आता होणार का प्रश्न. बॅकफुटला जाऊन मारायचा आहे, पा लेग स्लिपला फिल्डर, फिल्डिंग चांगली. धाव घेत आहेत एक. अखेरकार दयाला स्ट्राईक. ज्या दयासाठी आपण पाहिलं की 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागले आणि ज्याचा षटकार आपण पाहिलं की वावेकर साहेबांना अगदी त्यांचं ATM खुला करण्यासाठी भाग पाडलं. आता तो फलंदाज जाऊन स्ट्राईक येतोय. 6 मध्ये 12चं योगदान त्याने दिलेलं आहे. शेवटचे अंतिमचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी खेळाडूवरती किती धावा बनवल्या जातील हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर काय असेल येणारी काल आणि वेळ सांगेल आपल्याला. वाजेपूर 3D कॅप्टन्स इथे पोहोचलेत आणि समोर आपण पाहतोय कोमल टेकडी टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देऊ. थोड्याच वेळामध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. मॅच कडे आपण बोलतोय. बॅकफुटला जाऊन खेळले, चांगला फटका आहे. फाईनच्या रिझन मध्ये खेळाडू उपलब्ध आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. खराब फेकी आहे, वाईट थ्रो आहे. ऑन्स अगेन दया ऑन स्ट्राईक. 2 धावा बॉल वरती, 2 धाव संख्या पुढे. 38 धावा टोटल कार्ड वरती टीमच्या. लॉस ऑफ 7 विकेट, 38 रन्स आहेत. 14 धावा दयानं बनवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर 39चा 9.91च्या सरासरीने चाललेत. फलंदाजी चांगली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर. काय रस असेल या बॉल मागचं पाग्यात मैदानाच्या आतमध्ये. थोडासा व्यत्यय गोलंदाजी मध्ये आणि मागे जाण्याचा निर्णय त्याचा. शेवटचा एक बॉल, शेवटचा एक बॉल पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू, चांगला चेंडू तिथे. 1 धाव, एका धावेवरती समाधान. एका धाव्यानं धाव फलक पुढे. टीमची धावसंख्या एकूण 39 धावा. 40चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच
मैदानाच्या आतमध्ये 40चं टार्गेट असणार आहे सेकंड हाफ साठी. दरम्यान आपण प्रथमतः टॉस करून घेऊया. कोमल टेकडी आणि 3D वाजेपूर आपण यायचंय डेस्कवरती आपण टॉस करू. आवेकर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. तर मी त्यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल दोन ताकदवर संघांमध्ये. अर्थातच एका बाजूने आपण पाहणार आहोत टीम केटी बॉयज कोमल टेकडी आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल 3D11 वाजेपूर. पुण्यामधील एक प्रसिद्ध उद्योजक अर्थातच आमचे हरिओमजी ठक्कर साहेब यांच्या वतीनं आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. मानाचा नाणेफेकीचा कौल हरिओमजी ठक्कर साहेब यांच्या वतीनं. यंग डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी आपण जर पाहिले तर अगदी अनिल कपूर सरांसारखी आहे. शेर कितना भी बूढ़ा हो जाए कभी घास नहीं खाता. हरिओमजी ठक्कर साहेब म्हटलंय तर मग त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहिलं इथे या सामन्याचा टॉस केलेला आहे. केटी बॉयज कोमल टेकडीनं हा टॉस जिंकलाय आणि प्रथमतः त्यांनी पसंती दाखवली ती म्हणजेच फलंदाजीला. त्यामुळे गोलंदाजी 3D बॉयज तुम्हाला करायचे याची आपण नोंद घ्यायची. त्यामध्ये आपण जाणार आहोत सन्मानाकडे. तर सन्मान केला जाईल आपल्यासोबत आहेत अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 100 लिटर तब्बल डिझेल दिलेलं आहे. आणि अर्थातच आपले दरवर्षी आपल्यावरती ज्यांचा चांगला वरद असतं राहतो अर्थातच ते आपले अतिथीगण आदरणीय महेंद्र शेठ वावेकर साहेब यांचा आपण इथे सन्मान करतोय. नगरसेवक हे पद घुसवलं, जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आणि आज आपण पाहतोय संपूर्ण जनमानसामध्ये ज्यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यांचं ग्रामस्थ मंडळ चषक धामणी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चषक या ट्रॉफीमध्ये हा त्यांचा मान सन्मान आपण पाहतोय. यापुढचा आपण सन्मान करणार आहोत एक चांगली डायनामाइट पर्सनॅलिटी ज्यांची आणि आपण पाहतोय पुण्यामधील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची वर्णी लागते ते आमचे बॉलिवूडचे जणू काही सितारे आहेत असं त्यांना पाहिल्यावरती वाटतं. ते आमचे हरिओमजी ठक्कर साहेब त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान इथे आपण करून घेत आहोत आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. क्या बात आहे. एवन जोडी आपण पाहतोय पुण्यामधील एक प्रसिद्ध उद्योजक हरिओमजी ठक्कर साहेब आणि महेंद्र शेठ वावेकर साहेबांचा सन्मान आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर यापुढचा सन्मान आहे मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय वंदनीय श्रीमान जनार्दन शेठ निरगुडा साहेब यांचा आपण इथे सन्मान करतो. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी लागणाऱ्या 4 ट्रॉफीज त्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात. आमचे प्रायोजक करत आहेत आणि त्यांचा इथे सन्मान आपण पाहत आहोत. जयवंतीजी भस्मा साहेब या स्पर्धेचे कल्पक नेतृत्व सलग अविरत 4 वर्ष ही स्पर्धा जे यशस्वीरित्या संपन्न करतात. अगदी आपण पाहिलं की सेवक पातळी असेल, नगर पातळी असेल, गाव पातळी असेल तिकडे आपण पाहतो की लाईट वरती स्पर्धा चालतात आणि जो आपण पाहतो की खर्च असतो तो किमान 40 ते 50 हजार फार फार लाईटचा बिल येतो. परंतु डिझेलवरची स्पर्धा म्हटली तर 1 लाख प्लस पण जातो डिझेलचा खर्च. त्यामध्ये मग डिझेलचं भाडं वगैरे असेल जनरेटरचं. आणि ही स्पर्धा यशस्वी संपन्न करणं यामागचा आपण जर पाहिला हेतू हाच की आमचे जयवंत भस्मा सर असतील त्यांच्या खरं तर या मी म्हणेन प्रयत्नांना आपण सलाम कर सॅल्यूट द्या. आणि खास करून मग तुमच्या आमच्यासारखे जे आपण पाहतोय दानशूर दातृत्व आम्हाला मिळालेत त्यांच्या माध्यमातून 100 लिटर डिझेल आज जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे खूप मोठं डोनेशन आहे. त्यांचं आम्ही खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. आपण आमच्यासाठी हे मोठे योगदान दिले त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा शतशः आभार. आणि इथून मी थांबेन. पुन्हा एकदा आवाजामध्ये फेरबदल करू. आपल्यासोबत आहेत स्वप्नील हवाले त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच. अप्रतिम आवाज आपण ऐकलात आकाशदादा यांच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार प्रेक्षक वर्गांची क्रीडा रसिकांची मनं जिंकली गेली आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सावरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडीचवाडी या दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध आपण पाहतोय. पुढचा चेंडू अप्रतिम फेकला गेला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर राहिली गेले. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडूची सांगता आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सावरोली टीमने बनवल्या गेल्या आपण पाहतोय तब्बल 39 धावा आणि 40 धावेचा लक्षाचा पाठला करत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी पॉवर सर्कलचं षटक त्यामध्ये विश्वासला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी आपण पाहतोय. कारण ज्या अनुषंगाने 40 धाब्यांचा लक्षाचा पाठला करत असताना प्रति षटका म्हणजे 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची आपण पाहतो खोंडीचवाडी टीमला. आणि त्यासाठी प्रयत्न
यावेळेस करावे लागतील. करण दोरे ऑनर स्ट्राईक वरती या. संघाचा प्रमुख फलंदाज यावेळेस मात्र सलग 3 चेंडू डॉट खेळलाय. यावेळेस मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. कॉपी बुक स्टाईलला चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द पार. रन मिळतील 4. निश्चित स्वरूपात आपण पाहतो ज्या ठिकाणी 3 चेंडू डॉट खेळला होता फलंदाज करण दोऱ्या आणि त्यानंतर आक्रमकता सिद्ध करत असताना चौकार टोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्परकट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत राहिला गेला. मात्र चेंडू अचूक राहिला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता म्हणजे कमालीची गोलंदाजी. चौकार आल्यानंतर देखील फार चांगलं कमबॅक आलो टीमसाठी आपण पाहतोय. इथून आपण जर का पाहिला गेला प्रति षटका म्हणजे 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवायच्या. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आपण पाहतोय. आणि या 2 धावेनं पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक पहिला यावेळेस मात्र समाप्त झालाय. बोलायचंय सामना थोडासा थांबा पंच फक्त. येस ओके सामना चालू राहू दे. आपण वावेकर साहेबांकडे जातोय आणि त्यांच्या आपण विचार इथे जाणून घेऊयात. येस थँक्यू. धन्यवाद आकाश. खरं म्हणजे चालू सामन्यात बोलणं योग्य नाही तरी पण फक्त 2 मिनिटं शुभेच्छा देऊन निघतो आता. जयवंत भस्मा आणि त्यांचे सर्व सहकारी जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी यांनी आयोजित केलेल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक या स्पर्धेसाठी आज मला अत्यंत प्रेमाने आपण सर्वांनी इथे बोलवलं. फार मोठा आदरातिथ्य केलं. सर्वांचा मनापासून मी आभारी आहे. खरं म्हणजे जयवंत भस्मा ज्यावेळेला मला आमंत्रण द्यायला आले होते त्यावेळेला मला कल्पना नव्हती की या मॅचेसचं स्वरूप हे एवढं मोठं असेल म्हणून. मला वाटलं की ग्रामीण लेवलच्या आदिवासी मॅचेसमध्ये सर्वसाधारण स्वरूपाच्या असतील, परंतु इथे आल्यानंतर ज्या वेळेला हे सगळं बघितलं, एवढी उत्कृष्ट अशी खेळपट्टी, एवढं चांगलं बनवलेलं मैदान, अचूक अशी अंपायरिंग आणि विशेष म्हणजे हा इथे एक हिरा उपस्थित आहे आकाश नावाचा. यांनी जे समालोचन केलेलं मी जे ऐकलं, हे असं समालोचन मी सांगतो माझ्या आयुष्यात मी कधीही अजूनपर्यंत ऐकलं नव्हतं. खूप मोठ्या मोठ्या मैदानांवर गेलो पण एवढा चांगला समालोचक मी पहिल्यांदा बघितला. म्हणजे त्यांनी माझी स्तुती केली म्हणून बोलत नाही, तो जे काय वर्णन करतोय हे जातीवंत एखादं बाहेरून कोण ऐकत असेल तर तो चित्र समोर डोळ्यासमोर उभं करतोय. एवढी त्याच्या शब्दांमध्ये ताकद आहे. खूप अभिनंदन तुझं. भविष्य तुझं नक्कीच पुढे उज्ज्वल आहे. आणि जयवंत दादा, मी तुमचंही मनापासून अभिनंदन करेन. खरं म्हणजे माझ्याकडून मिळालेली तुम्हाला जी मदत आहे ही या मॅचेस बघितल्यानंतर मी खूप कमी मदत केली असं मला वाटायला लागलंय. पुढच्या वर्षी मी नक्की याच्यापेक्षा जास्त मदत करीन. उपस्थित मान्यवरांची नावं घ्यायचं राहून गेलं, थोडक्यातच शुभेच्छा द्यायच्यात म्हणून. उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि सर्व क्रीडा रसिक, सर्व क्रीडा शौकीन, सर्व खेळाडू आणि माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे पुण्याहून खास या मॅचेस बघायला आलेले व्यावसायिक हरिओम शेठ ठक्कर, रत्नाकरजी पाटील आणि या सर्वांनीच आम्ही या सामन्याचा अगदी मनमुराद असा आनंद घेतला. थोडासा माझ्या बोलण्यामुळे कदाचित सामन्यामध्ये व्यत्यय आला असेल, परंतु खरंच खूप आनंद वाटला. दरवर्षी तुम्ही असेच सामने भरवत राहा, असेच आम्हाला बोलवत राहा आणि असेच आम्ही या सामन्यांचा आनंद घेत जाऊ. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहिलं की छान असं आपल्याला आपल्या माध्यमातून ज्यांची ट्विट ऐकायला मिळाली आणि ज्यांचं एक चांगलं स्पीच तिथे आपण पाहिलं की सर्वांना त्यांनी इम्प्रेस केलं. आणि हे फक्त कार्यामधून घडत नाही,
आज आपण पाहिलं की बोलण्यामधून पाहायला मिळालं की इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान, माझा सन्मान असेल, आपल्या आयोजकांचं कौतुक एवढंच नाहीये, तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 100 लिटर डिझेल दिलेलं आहे ते आपले वावेकर साहेब आहेत, ज्यांना सेवक होण्याचं भाग्य लाभलंय. अगदी हे आपल्या सोबत होते, थँक्यू सो मच. त्यानंतर आपण आता थोडक्यामध्ये जाणार आहोत, आपल्या सोबत आहेत त्या हरिओमजी ठक्कर साहेबांकडे, त्यांच्याकडे देखील आपण जाऊ आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच या स्पर्धेचं स्वरूप आणि या स्पर्धेला आल्यानंतर कसं वाटतंय हे थोडंसं आपण जाणून घेऊ. सगळ्यांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी बघितलेलं, मी आलेलोच नाही कधी गावखेड्यात. भाऊंमुळे मला इकडे यायला मिळलं आणि तुमच्या सगळ्यांची गाठभेट झाली. मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. क्या बात आहे. रेमजी टक्कर सर होते आपल्यासोबत. आवाजामध्ये करू फेरबदल. आपण आलात, या स्पर्धेसाठी व्हिजिट दिली, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मग महेंद्र शेठ वावेकर साहेब आणि त्यांच्यासोबत पुण्याचे एक सुप्रसिद्ध उद्योजक हरिओम शेठ ठक्कर साहेब इथून आता अलविदा घेत आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आभार. थँक्यू. दोन षटकांचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल अद्याप आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले तब्बल 14 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 26 धावसंख्येची गरज असेल. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सावरोली शहापूर विभागातील संघ, तर एका बाजूला याच परिसरातील कोंडीचवाडी संघ आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय राजू दोरे यांच्याकडून कोंडीचवाडी टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. तसेच आपण पाहतोय सोहम भस्मा माथेरानचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय, जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी यांच्या संयुक्त विद्यमानानं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असताना कमालीचा चेंडू आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक 2 कोंडीचवाडी टीमला 14 या अंकावरती. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने आपण जर का विचार केला गेला प्रति षटकामागे 10च्या सरासरीनं धावसंख्या जमा करायची होती, मात्र कुठे का होईना अपयश येत असताना कोंडीचवाडी टीमला, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली. ज्या ठिकाणी पहिलं षटक फेकला आपण पाहतो विश्वासनं त्याने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6 धावा, आणि त्यानंतर मात्र फार चांगली वापसी करत असताना आपल्या टीमसाठी, कारण इथून एक चेंडू मात्र सामन्याचा पूर्णपणे समीकरण छेद असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन ऑन स्ट्राईक वरती. कमालीचा चेंडू फेकला होता बॅटची टॉप एज, आणि इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. आल्या पावली माघाऱ्या धक्का क्रमांक 3 आपण पाहतो कोंडीचवाडी टीमला 14 या अंकावरती. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, त्याचे कारण आपण जर का पाहिलं गेला प्रत्येक चेंडू अप्रतिम फेकला जातोय. अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, आणि इथून मात्र ज्या रीतीनं करण हा फलंदाज बाद झाला त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना इथून मात्र थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला गेला कोंडीचवाडी टीमला आपण पाहतोय. आणि इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून इथून मात्र एखादी पार्टनरशिप साजेदारी मैदानाच्या आतमध्ये जर का रचल्या तर निश्चित स्वरूपात या धावांचा पाठलाग देखील या मॅच मध्ये केला जाईल. मात्र त्यासाठी इथून मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढेच गरजेचं राहील. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील विचार केला गेला
फार चांगली गोलंदाजी दाखवली होती दयाना आणि त्यानंतर तिसरं षटक प्रसादला आपण पाहतोय सलग 2 चेंडूवरती सलग 2 चेंडूवरती 2 सफलता आपण पाहू शकाल आणि इथून मात्र पुढचा चेंडू अतिशय भन्नाट वेग आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर फारसा आपण जर का पाहिलं गेला बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता अशा रीतीने जर का गोलंदाजी राहिली तर निश्चित स्वरूपात या धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेला फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सावरेली टीमच्या माध्यमातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट चेंडू फलंदाज प्रकाशला आपण पाहू शकाल पूर्णपणे बॅकफुटला फेकला जातोय कोंडीचवाडी टीमच्या माध्यमातून ज्या अनुषंगानं असं वाटलं होतं फाईट दिली जाईल कोंडीचवाडी टीमच्या माध्यमातून मात्र सुरुवातीचा ॲज अ ओपनर करण धोरेने निराशा दाखवली आणि त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगली बॅटिंग करू शकला नाही आणि त्या कारणास्तव पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना सावरोली टीमला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची टॉप एज यावेळेस मात्र विकेट किपर मात्र चुकी करतोय आणि साधा सोपा झेल यावेळेस मात्र सोडला गेला आपण पाहतोय आणि मिळेल एक सिंगल धाव या सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 या अंकावरती 40 धाबेचा पाठलाग करत असताना थोडंसं का होईना मात्र संघर्ष यावेळेस मात्र करावा लागला आपण पाहतोय अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूवर खेळ बाकी असेल म्हणजे समीकरण भरपूर अवघड होत असताना आपण पाहतोय या षटकाचा विचार केला गेला 5 चेंडूची सफर आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या आणि 2 सफलता म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून अंतिम चेंडू या षटकातील अद्याप मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फेकला जाईल 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात ऑनर्सच्यावरती फलंदाज डावकऱ्या त्याचा इथून मात्र एष्ट्यांचा भेद बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि प्रमुख फलंदाज यावेळेस बाद होईल धक्का क्रमांक 4 कोंडीचवाडी टीमला आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती समीकरण भरपूर अवघड असेल आता येणाऱ्या 6 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज असेल इथून मात्र अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमण जर का दाखवला तर निश्चित स्वरूपात या धावांचा देखील पाठलाग केला जाईल मात्र त्यासाठी येणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र सिद्ध करावं लागेल कारण सुरुवातीच्या फलंदाजाला जे जमलं नाही ते जर का येणारा फलंदाज आपण पाहिलं गेला इंडिया नंबर 6 वरती अनंत ठाकरेला पाहतोय इथून जर का या 6 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या तर इथून मात्र संधी निर्माण होईल स्वतःला सिद्ध करण्याच्या जर का सिद्ध केला तर येणाऱ्या काळामध्ये या फलंदाजाला निश्चित स्वरूपात कोणी विसरणार नाही मात्र त्यासाठी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अजित आपण जर का विचार केला गेला पहिलं षटक फेकलं विश्वासना ज्याने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6 त्यानंतर दयाना काय कमालीची गोलंदाजी दाखवली त्याने धावा खर्च केला आपण पाहिलं 8 आणि तिसरं षटक कमबॅकिंग राहिलं गेला फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली प्रसाद या गोलंदाजांना आणि सामन्याचा पूर्णपणे चित्र बदललं जात आहे येणारे 6 चेंडू आणि अजून 25 धावसंख्येची गरज असेल अंतिम षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा स्विंग अँड मिस पाहायला मिळाला इथून डॉट चेंडू सांगता म्हणजे सामन्याचा आपण विचार केला गेला कुठे का होईना सामना पूर्णपणे सावरोली टीमच्या बाजूने जात असताना त्याचं कारण आपण पहिल्या षटकापासून वर्चस्व दाखवलं सावरोली टीमनं पहिल्या पूर्वार्धामध्ये 39 धावा बनवल्या 40 धाबेचं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना 5 चेंडू आणि 25 धाबेचं समीकरण पुन्हा एकदा मात्र हा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं तेवढे कमी असेल कारण आपण जर का विचार केला गेला अद्यापर्यंत 4थं षटक मार्गस्थ असताना ज्या रीतीनं 3 षटकं फेकल्या कोणत्याही गोलंदाजांना डबल डिजिटमध्ये धावसंख्या खर्च केली नाही आणि त्या कारणास्तव पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या जातोय कोंडीचवाडी टीम्स आपण पाहू शकाल गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल 4 चेंडू आणि 25 धावेचं समीकरण आणि यावेळेस मात्र कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट या फटक्यांची सुरुवातीला गरज होती आणि आलेला हा दमदार चौकार या चौकाराच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले तब्बल 19 अंकावरती हे फटके जर का सुरुवातीला आले असते तर निश्चित स्वरूपात या सामन्यामध्ये कोंडीचवाडी संघ अद्यापर्यंत टिकून राहिला असता येणारे 3 चेंडू आणि अद्याप गरज असेल 21 धावसंख्येची जरी 3 षटकार आले तरी सामना जिंकू शकत नाही म्हणजे औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल इथून एखादा चमत्कार मात्र मॅच मध्ये घेऊन येईल पुन्हा एकदा कोंडीचवाडी टीमला त्यासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का हे देखील पाहावं लागेल का एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकला जाईल सावरोली टीमच्या माध्यमातून बरोबर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहू शकाल आणि इथून मात्र थोडंसं लेझी क्रिकेट
आणि हे 4 धावा आपण पाहतोय. या 4 धावेने फक्त धावांचं अंतर कमी होईल आणि संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले तब्बल 23 अंकावरती या. अद्यापही समीकरण 2 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज असेल. इथून मात्र कोंडीचवाडी संघ विचार करत असेल, कारण ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6, त्या षटकामध्ये जर का डबल डिजिटमध्ये धावसंख्या आली असती तर निश्चित स्वरूपात, कारण प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखायची होत्या. चला स्पीडअप घ्यायचं बघा. सावरली संघ आपण भरपूर वेळ खर्च करतात. औपचारिकता बाकी असेल, 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. बघा स्पीडअप करा. दोन्ही टीम्सला विनंती असेल, 2 चेंडू आणि तब्बल 17 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका, गॅप भरपूर मोठी आहे आणि सलगचा हा आनंदाच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 27 अंकावरती आहे. फक्त धावांचं अंतर कमी केले जाईल आपण पाहतोय, कारण सामना पूर्णपणे आपण झुकला जातो आपण पाहतोय. अंतिम 1 चेंडू आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी असतील. 13 धाब्याची गरज असेल. एखादा खराब चेंडू, एखादा बिमार चेंडू जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम चेंडूपर्यंत जाईल, यात मात्र शंका नाही या. मात्र त्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज त्या रीतीने गोलंदाजी करेल का हे देखील पाहावं लागेल आपण पाहतोय. तर मॅच बॉल आला गेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्या अनुषंगाने अंतिम 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय कोंबल टेकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजापूर या 2 संघादरम्यान एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 4 देखील संपलाय आणि सामना जिंकलाय. अभिनंदन सावरोली संघ. आपण पाहू शकाल हडलक कोंडीचवाडी संघ अप्रतिम झुंज दिल्या, मात्र शेवटच्या क्षणाला केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती कुठे का विना अपयश आला आणि त्यानंतर मात्र सामना परास्त व्हावा लागला गेला आपण पाहतोय कोंडीचवाडी टीमला. आणि सामना जिंकलाय सावरोली संघ. अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला कोंबल टेकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजापूर या 2 संघादरम्यान एक चांगली लढत आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल.